साहेब विद्यार्थ्याला मारणाऱ्या सरकारचं करायचं काय? अरे या विद्यार्थ्याला मारणाऱ्या सरकारचं करायचं काय? विद्यार्थ्याला मारणाऱ्या सरकारचं करायचं काय? विद्यार्थ्याला मारणाऱ्या सरकारचं करायचं काय? अरे या विद्यार्थ्याला मारणाऱ्या सरकारचं करायचं काय? हिटलरशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। अरे तानाशाही नहीं चलेगी। विद्यार्थ्याला मारणाऱ्या सरकारचं करायचं काय? विद्यार्थ्याला मारणाऱ्या सरकारचं करायचं काय? अरे या विद्यार्थ्याला मारणाऱ्या सरकारचं करायचं काय? विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिसी दडपशाहीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीनं महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। या आंदोलनाची सुरुवात सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यानंतर वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते पुढे मार्गस्थ झाले। जय मल्हार चौक, त्याचप्रमाणे चाटी गल्ली, बाळीवेस, नवी पेठ, माणिक चौक, यानंतर पुढे हे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत पोहोचले। या दरम्यान ठिकठिकाणी त्यांनी बंदचं आवाहन केलं। माजी नगरसेवक रवी गायकवाड यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी सहभागी झाले होते। दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या कथित अश्रुधूर पाण्याचे फवारे आणि लाठीमारीचा तीव्र निषेध करण्यात आला। न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर राज्य सत्तेचा गैरवापर झाल्याचा आरोप करत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं करण्यात आली। दरम्यान हे आंदोलन शांततेत पार पडलं। विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। विद्यार्थ्यावर, लहान मुलावर लाठीचार्ज झाला, अमानुष लाठीचार्ज झाला आहे। दिल्ली सरकारने केलेलं हे काम आहे, हे मोदी सरकारने केलेलं काम आहे आणि ते आता आमचे 20 दिवस झाला बसतोय आपलं ह्याला वर्षांसाठी, तर त्यांना एक बी मंत्री, एक बी आमदार, एक बी घेतले नाही, त्यांचं कैर केलं नाही आणि त्यामुळं लाठीचार्ज झाला। लहान लेकरला मारले ना, 12वी, 12वी, 10वी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वीच्या 10वीचे लेकरं होते, त्या लेकरांना मारले, मुलींना मारले। त्या सरकारचा निषेध करतो आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्र बंदचं आवाहन केल्याबद्दल आम्ही सोलापूर शहराचं बंदचं आवाहन केलेलं आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं। आता कोणकोणत्या भागामध्ये सध्याला बंदचं आवाहन करताय आणि कशा पद्धतीनं प्रतिसाद आहे? आता आम्ही बाळेवेस, चाटेगल्ली, मधल्या मारुती, माणिक चौक, नवी पेठ आणि सरस्वती चौक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची एंड करणार आहे।